कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची छगन भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार, भुजबळांना न्यायालयाचा इशारा। चंद्रकांत पाटलांनी येत्या जूनपासून राज्यातल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची केली होती घोषणा, मात्र ही घोषणा हवेतच विरली। विद्यार्थिनींना शिक्षणासाठी फी भरावी लागतेय। चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि विद्यालयांमध्ये वाद होत असल्याचं समोर। यूपीएससीची पूर्वपरीक्षा आज होणार, लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा उशिरानं। आज महाराष्ट्र सीईटीचा निकाल जाहीर होणार, अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशाच्या सीईटीचा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून निकाल पाहता येणार। एनसीईआरटीच्या 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातनं बाबरी मशीद हद्दपार, अयोध्या वादाचे ऐतिहासिक संदर्भही बदलले। बाबरी मशिदीचा 3 घुमट असलेला ढाचा असा उल्लेख। आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक नाही। आज हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक, सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल आणि मेल एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी मोहीम। एप्रिल ते मे या 2 महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून 63.62 कोटींचा दंड वसूल। सुट्ट्यांच्या काळामध्ये विशेष रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत भर, 2 महिन्यात 22 कोटींचा महसूल जमा। इंडिगो एअरलाइन्सच्या वतीनं नाशिक बंद देशभरातील 30 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार। इंडिगोकडून नाशिक विमानसेवेचं नवं वेळापत्रक जाहीर। पुरंदरमधल्या मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। विमानतळाच्या प्रस्तावाला हवाई वाहतूक संचालनालयाची मान्यता। पुण्यातल्या रस्त्यांवरचे सिग्नल सांभाळण्याची आता पुणे पोलिसांची जबाबदारी। महानगरपालिकेकडे असणारे अधिकार आता पुणे पोलिसांकडे असणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय। शाळा परिसरातल्या पानटपऱ्या तातडीनं हटवा, राज्य बाल हक्क आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र। काही मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांना बंदी असली तरी पानटपऱ्या अजूनही सुरूच। ठाण्यामध्ये अति धोकादायक इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित, आयुक्तांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची कारवाई सुरू। यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यातल्या 483 गावांवर दरडी कोसळण्याचा धोका। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमधल्या अनेक गावांवर दरडींचं संकट। मुंबई आणि ठाण्यामध्ये पाऊस 5 दिवस सुट्टीवर, 21 जून नंतरच पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे आता तापमानात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता। पहिल्याच पावसात गुहागर समुद्र किनारपट्टीची मोठी धूप, किनारपट्टी संरक्षण संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर। गेल्या 5 वर्षात समुद्राचं किनारपट्टीवर होणारं अतिक्रमण कासव संवर्धनासाठी चिंतेचा विषय। बुलढाण्यामध्ये औषध फवारल्यानं फुलकोबीचं नुकसान, कृषी केंद्र चालकांनी दिलेली एक्सपायरी डेट संपली। कृषी केंद्र चालकांनी दिली एक्सपायरी डेट संपलेली औषधं, नुकसान भरपाई मिळावी यासाठी पती पत्नीचं आमरण उपोषण। कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता या 3 शक्तिपीठांना जोडणारा महामार्ग वादाच्या भोवऱ्यात। कोल्हापूरसह 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी द्यायला विरोध। शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून 18 जूनला महामोर्चा काढला जाणार। या महामार्गामुळे शेतकऱ्यांकडे जमिनी राहणार नाहीत, त्यामुळे अनेक मार्ग असताना या महामार्गाची गरजच काय, खासदार शाहू महाराजांचा सवाल। संच मान्यतेचा शासन निर्णय, शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामं आणि गणवेश सक्तीविरोधात प्राथमिक शिक्षक समितीचं वर्ध्यामध्ये आंदोलन। जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षकांचा ठिय्या। कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष समोर, कणकवलीतल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरचे रत्नागिरीतही पडसाद। खासदार निलेश लंकेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट, छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात जरांगेंच्या तब्येतीची केली विचारपूस।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांचं एकाच वेळेला नागपूर विमानतळावर आगमन। बावनकुळेंना पाहून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। डोंबिवलीमधल्या इंडो अमाइन्स कंपनी प्रशासनावर मानपाडा पोलिसांकडून गुन्हा। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका। डोंबिवलीतल्या अमुदान कंपनी स्फोट प्रकरणी कंपनी मालक मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर। एमआयडीसीतल्या अमुदान कंपनी स्फोट होऊन 19 जणांचा झाला होता मृत्यू। मुंब्रामधला अपघात दुर्दैवी। ज्या रस्त्यावरून गाडी आली तिथं अनेक वेळेला सांगूनही स्पीड ब्रेकर लावले गेले नाहीत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी। जितेंद्र आव्हाड यांची मागणी। भंडाऱ्याच्या साकोलीमधल्या एकोडी इथं एका घरासह जनावरांचा गोठा जळून खाक। अपघातग्रस्त कुटुंबाला नाना पटोलेंची भेट। तातडीनं आर्थिक मदतीचे नाना पटोलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। यवतमाळच्या पांढरकवडा इथल्या वैभवनगर परिसरातल्या एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट। घरातील महत्त्वाच्या वस्तू आणि दागिन्यांसह 50,000 रुपये जळून खाक। नागपूरमधल्या चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 9 वर। प्रमोद चवारे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून घाई। महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर। कल्याणीनगर अपघात प्रकरणी 2 अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर फौजदारीची कारवाई व्हायला हवी होती। हीच आपली मागणी आजही राहील आणि उद्याही राहील। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। ठाण्यातल्या मुंब्रामध्ये सिमेंट मिक्सर वाहन एका सोसायटीच्या आवारात कोसळलं। अपघातात एकाचा मृत्यू तर 7 जण जखमी। घटनेनंतर वाहन चालक फरार। आमदार जितेंद्र आव्हाडांनी घटनास्थळाची केली पाहणी। पुण्यातल्या औंध भागामध्ये समीर रॉय या ज्येष्ठ नागरिकाची दारूसाठी लूटमार करणाऱ्यांकडून हत्या। या घटनेच्या निषेधार्थ औंधमधल्या नागरिकांचा कॅन्डल मार्च। पोलिसांच्या निष्क्रियतेचा केला निषेध। नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची हत्या। प्रशांत तोडकर असं मृताचं नाव। तो रिक्षा चालक असल्याची माहिती। अहमदनगरमध्ये अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात बुडून 3 मुलींचा मृत्यू। संगमनेरमधल्या मेंढवण गावातली घटना। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये 2 वयोवृद्ध व्यक्तींची किरकोळ कारणावरून एसटीमध्येच हाणामारी। दोघांनीही एकमेकांना चपलेनं मारलं। प्रवाशांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। एनसीपीए इथं मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन संपन्न। माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह चित्रपट क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।